बंधू, अरे बंधू, बंधू, अरे बंधू. भाई मामा, तुम्ही बंधू मामांना अशा खाली हाका मारत का फिरताय? ते तर वरती आलेत ना? नाही, बंधू वरती नाही आलाय. वर पण नाही आहेत, खाली पण नाही आहेत. मग बंधू मामा नक्की आहेत कुठे? तेच कळत नाही. मी त्याची वाट बघूनच रूम मधून बाहेर आलोय. पण मला रिसेप्शनिस्ट तर म्हणाली होती ते वरती आलेत म्हणून. अगं मी सांगतोय ना, मी रूम मधूनच बाहेर आलोय, तो नाही आलाय. नाही म्हणजे ते रूम नंबर 307 मध्ये नाहीयेत. अगं 307 मध्ये कशाला जाईल तो? आमचा रूम नंबर 306 आहे. नाही मामा, रिसेप्शनिस्ट मला म्हणाली की प्रभाकरचा रूम नंबर 307 आहे आणि जनार्दनचा रूम नंबर 306 आहे. अगं बावळट, मी जनार्दन. सॉरी सॉरी सॉरी. नाही पण मग तुमचा रूम नंबर 307 असायला हवा. नाही, आमचा रूम नंबर 306 आहे. बघ, हा बघ, ये इकडे बघ. बघ आज बंधू आहे का? बघ बघ, आहे का बंधू? बघ. बंधू आत कसा असेल? बंधू बाहेर आहे. एक मिनिट, तुम्ही कुठून आला? लिफ्टने आलो. म्हणजे तू खाली होता? हो. मग मला कसं नाही दिसला? तर मी खालून वर आलो. मग मला कसा नाही दिसला? कारण मी वर इतका वर गेलो की जवळजवळ ढगात जात होतो. चल मी जातो रूम मध्ये. तिकडे कुठे चाललंय? माझ्या रूम मध्ये. एक मिनिट, तुमचा रूम नंबर काय आहे? 307. तुमचा रूम नंबर 307 आहे? काय माझा रूम नंबर काय बरं? 306 आहे माझा रूम. माझा म्हणजे भाईचा रूम. आता भाईचा रूम म्हणजे माझा रूम, माझा रूम म्हणजे भाईचा रूम. मी आता कशाला वेगळा रूम बुक करीन, नाही का? आम्ही दोघे भाऊ भाऊ एक रूम वाटून खाऊ. गुड नाईट. चाललंय त्या बंधू मामांचं. भाई मामा म्हणाले की त्यांचा रूम नंबर 306 आहे, पण ती रिसेप्शनिस्ट म्हणाली की त्यांचा रूम नंबर 307 आहे आणि बंधू मामा सुद्धा म्हणाले की त्यांचा रूम नंबर 307 आहे. पण गेले 306 मध्ये, मग रूम नंबर 307 मध्ये कोण आहे? मेरा पिया घर आया ओ राम जी, मेरा पिया घर आया ओ राम जी. दरवाजे पे मिस्ड कॉल देकर चले गए, या तो किसी का रॉन्ग नंबर लग गया होगा, या फिर बेल खराब है. सही है. ऐक ना, काहीतरी गडबड आहे. काही गडबड नाहीये. आपला हनीमून आहे. अरे पण बंधू मामा, आता हनीमून आपला आहे ना का मामांचा? आपण जरा आपल्याबद्दल बोलूयात ना. देखो आपलं बोलूयात, पण मी काय बोलते, आता तू परत बोललीस ना तर मी तुझ्या डोळ्याने तोंड आले. त्यामुळे आता थोडा तोंड बंद ठेव आणि डोळे उघड. अरे केवढी ऑसम रूम आहे, हो ना? अरे रूम भी ऑसम है और रोमांस का मौसम है. एक मिनिट. काय?
तुझी सगळी तयारी झाली आहे, पण माझ्या तयारीचं काय? माझी तयारी होईपर्यंत भावना को काबू में रखूंगी मेरे बाबू. सई इथे इथे कोणाचा फोन? अरे प्रियाचा असेल, उचल ना. हेलो प्रिया. ओ जी प्रिया नहीं, आपकी पिया बोल रही हूँ. तुमने याद क्यों फोन किया? भाई ने फोन उठाया होता ना तो मैं दुनिया से उठ जाता पागल. ओ जी आप बस रूम से उठो और यहाँ आ जाओ. अभी नहीं, अभी नहीं. अभी सबको सोने दो, फिर मैं चांस देख के आता हूँ. हाय, अनजान शहर में मैं अकेली यहाँ पे. अंधेरे से ना मेरा जी घबराता है जी. आप जल्दी यहाँ आ जाओ, नहीं तो मैं वहाँ जाऊँ. शमशेर सिंह, अरे और कितना टाइम? सई ए झालं रे. पण तो खुर्चीवरचा जरा टॉवेल दे ना मला. हाँ आणतो. अच्छा, काय झालं? मगाशी तर खूप हनीमून करत होतास, आता का नसतोस? आता आपल्यामध्ये कोणीच येणार नाही. फक्त तू आणि मी आणि सई अगं 2 मिनिट तू अशीच थांब. सॉरी. नाही म्हणजे खरंच सॉरी. तोंड देखल्या सॉरी नाही, दोघांनाही सॉरी. नाही इट्स ओके. काय 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 झालं? काय करूया? अरे आपला पिंटर आहे, गादीवरती पडल्या पडल्या झोपला. म्हणजे एरवी झोपतोच तो, पण आज बिचारा दमला होता ना प्रवासाने, पडला आणि घोरायलाच लागला. मी उठवू त्याला? मी उठवू? नाही. मग नाही मग काही नाही. मग मी जाऊ? गुड नाईट. एक मिनिट ऐक नाही, काय माहिती का, ही बाटली आहे ना, ही जरा उघडून दे ना प्लीज.
अरे लगेच बाटलीचं झाकण उघडायला हात लागेल. खरंच घट्ट लागेल. थंडी आहे खूप. थँक्यू थँक्यू. तू नसतस ना तर माझं काय झालं असतं कोणास ठाऊक. गुड नाईट. एक मिनिट. घाईत आहेस का? घाई छेरे कसली घाई 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 आहे. घाई झोपायची घाई आहे ना, कारण उद्या लवकर फिरायला जायचं आहे. मग लवकर जायचं असेल तर लवकर उठायला पाहिजे. मग लवकर उठायचं, लवकर झोपायला पाहिजे ना. असं कसं? अरे वा. हो बरोबर आहे आदित्य. हा पण हे बघ, घाई नको रे. हो नाही नकोच घाई नकोच. कुठल्याच गोष्टीची घाई नको आहे. अजिबातच घाई नको. तुला कळतंय ना मी काय बोललोय ते? ओ हा मामा. हो काय माहितीये का, अरे विज्ञान आणि संस्कार या दोन्ही गोष्टी महत्वाच्या असतात. हो मामा. संस्कार. घरी कसे तू माझे सगळे नियम पाळतोस की नाही, तसे निसर्गाचेही नियम पाळले पाहिजे. हो मामा. निसर्ग. अरे दोन जीवांचं मिलन म्हणजे दैवी गोष्ट असते रे. दैवी. देव पण असतं त्याच्यामध्ये. कोणताही राक्षसीपणा नको. हा म्हणजे मला माहिती आहे ही गोष्ट तशी सांगणं समजवणं अवघड आहे आणि तुला समजून घेणंही अवघड आहे. पण ना मला ती माझी जबाबदारी वाटते. हो मामा. हे बघ, आजपर्यंत मी तुला पुस्तकाच्या बाहेरचं सगळं शिकवलं, पण हा विषय थोडासा आडनीड आहे. हो मामा. त्यामुळे तू वाईट वाटून घेऊ नकोस. नाही मामा. अरे हे लोक सगळे चेष्टेवर नेतात रे. पण लग्न संसार ही गोष्ट काही चेष्टा नाही रे. आणि ही गोष्ट तर अजिबातच नाही. अरे मी चेष्टा नाही म्हणतोय आणि तू हसतोयस काय गधड्या? अरे ही गोष्ट अशी चेष्टेवारी नेण्यासारखी नाहीये. अरे फार गंभीर गोष्ट आहे हे. हनीमून वगैरे. गंभीर राहण्याचा प्रयत्न करतोय, पण हे वेळच नाहीये ना मुळात. हे असं सगळं बोलायची आत्ता कुठे? नाही हीच वेळ आहे हे सगळं बोलण्याची. उद्या कदाचित उशीर झाला असेल. उशीर तर आत्ताही होतोय. म्हणजे उशीर तर आत्ताही. तुला झोपायला उशीर नाही होतोय? नाही मला उशीर झाला तरी चालेल मामा. आणि तुम्हीही उशीर केला तरी चालेल. अरे आम्हाला घाई नाही नातवंडांची. मामा हे बघ, तुमचं काय प्लॅनिंग असेल ना तर ते करा. चल गुड नाईट. गुड नाईट मामा. आदित्य हो मामा. तुला कळलंय ना मी काय बोलतोय ते? हो मामा. मला सगळं कळतंय, सगळं वळतंय सुद्धा. पण काय आपण आता नुसतं असंच तू समजवत राहिलास ना तर सकाळ होईल नुसती. मग तुला एवढं मला असं सांगावं असं वाटलं ते सगळं त्याचा काय फायदा ना. गुड नाईट. गुड नाईट. झोपा. म्हणजे स्वीट ड्रीम्स. हो नवसला
कवडसा मनी लुक लुकणारा अधीरसा मधुरसा सुर फिर फिरणारा तरसला बरसला ऋतू केला मिळणारा बिलगला बघ तुला वारा तुझं विण तुझं विण मी आज मेरा पति मेरे साथ है. फायनली आपल्याला आपला वेळ मिळाला. ही ट्रिप आपल्याला आयुष्यभरासाठी लक्षात राहील. क्योंकि ना मैं आपके घर वालों से मिलूंगी कल और सबको सच सच बता दूंगी कि मैं आपकी बीवी हूँ गुलप्रीत प्रभाकर ब्रह्मे. सुबह हो गई. नवीन दिवस सुरू झाला पण मला तर अजूनही स्वप्नातच असल्यासारखं वाटतंय. आज ना मेरे सारे सपने सच होने वाले हैं. हाँ आता स्वप्न बाजूला ठेव आणि जागी हो. अजिबात नाही. मी जागी झाले ना तरी मला स्वप्नातच राहायचंय. मला आपलं हनीमून एकदम मौसम बनवायचंय. ही ट्रिप एकदम यादगार व्हायला हवी आहे मला. और हाँ ये ट्रिप यादगार बनाने के वास्ते ना गुलप्रीत प्रभाकर ब्रह्मे आपके सारे भाइयों से मिलेगी और उनको सच सच बता दूंगी. हाँ ओ जी. हो मेरी माँ, लेकिन तुझ्या आधी मला माझ्या भावांना पण मुंह दिखाना पडेगा ना. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. आज आपण बाहेर फिरायला जाणार आहोत, सो ब्रेकफास्ट करून लॉबी मध्ये भेटूया. ओके ओके. सई काय कुठे होतास? कुठे हो कुठे म्हणजे मी आहे इथेच 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 म्हणजे इथेच. हे जरा आपलं जरा म्हणजे हे मी ते सनराईज बघायला गेलो होतो. सनराईज? हा. रात्री 3 वाजता. रात्री 3 वाजता? बंधू, मला रात्री 3 वाजता जाग आली तेव्हापासून तू रूम मध्ये नाहीयेस. मी अरे हे अरे आपण डोंगरावर राहतो ना, डोंगरावर. ते डोंगरावर सूर्य लवकर उगवतो. हो, मग तू का उशिरा रूम मध्ये उगवलास? अरे मी हा ते मी सूर्यनमस्कार घालवतो. चल चल घालून दाखव. भाई मी आता आंघोळ घालतो, कपडे घालतो, मग सूर्यनमस्कार. कपडे नाही, सूर्य नमस्कार घालून दाखव. भाई मी त्या पाया पडतो रे, मला आंघोळीला जाऊ दे. आधी माझ्या प्रश्नाचं उत्तर दे. कुठला प्रश्न? अरे कुठे होता? अरे मी इथे होतो, तिथून हा इथे आलो आणि इथून आता मी आंघोळीला बंधू दार उघड. नमस्कार मंडळी. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग सर. केसरी टूर्सच्या स्पेशल मनाली ट्रिप मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. हिमाचल प्रदेशला देवभूमी म्हणतात कारण ह्याच निसर्गरम्य वातावरणात महादेवापासून सगळ्याच देवादिकांनी तपस्या केल्या होत्या. मनाली हे ह्याच हिमाचल प्रदेशातलं एक निसर्गरम्य गाव आहे जे पर्यटनासाठी खूप प्रसिद्ध आहे. इथे बर्फाने झाकलेले ग्लेशियर्स आहेत, देवदार वृक्षांच्या प्रचंड बागा आहेत, प्राचीन मंदिरही आहेत. आज आपण अशाच एका मंदिरापासून आपल्या ट्रिपची सुरुवात करणार आहोत, जे पांडवकालीन प्राचीन मंदिर आहे हिडिंबा देवीचं.
आज सकाळच्या वेळी आपण ते मंदिर पाहू आणि आसपास असलेल्या देवदार वृक्षांच्या बागेलाही भेट देऊ. आजचं बाहेरचं वातावरण अगदी मस्त आहे. छान थंडी पडलीये आणि मधूनच पावसाच्या सरी येण्याची पण शक्यता आहे. त्यामुळे गरम कपडे सोबत ठेवाच. चला तर मग निघूया. चला. चला. मंदिर जा रहे. जय हिडिंबा माता. हिडिंबा माता मंदिर. ओके.